चला आता एकदा पुन्हा लक्ष द्या, हे थोडंसं व्हिडिओच्या मध्ये प्रॉब्लेम झाला होता. तर आता आपण पाहत आहोत तो टेबल एक्झाम्पल रेडिकल्स पाहत आहोत. काय पाहत अरे हसा नको या. हा आता पुन्हा काही होणार नाही, डबल 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 डबल. चला एक्झाम्पल आपण टेबल पाहत आहोत, तुम्ही समजून घ्या, नाही समजलं तर विचारा. ह्या टेबल आहे तो मी असा क्रिएट करतो, नोट्स वरूनच तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो. चला कंपाऊंड, पहिला कंपाऊंड कोणता घेतला? हायड्रोक्लोरिक ऍसिड. काय घेतला? हायड्रोक्लोरिक ऍसिड. फॉर्म्युला काय आहे? HCl. काय आहे? HCl. बेसिक रेडिकल काय आहे त्याच्यामध्ये? H+ आयन. काय? H+ आपण आयन म्हणू शकतो. त्याच्यानंतर ऍसिडिक रेडिकल काय? Cl- आयन. ना टाइप कोणसाचा आहे तो? ऍसिडचा. नायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला काय आहे? HNO3. काय आहे? HNO3. ओके. बेसिक रेडिकल काय त्याच्यामध्ये? H+ आयन. काय आहे? H+ आयन. ऍसिडिक रेडिकल NO3- किंवा निगेटिव्ह आयन म्हणू शकता. NO3 निगेटिव्ह आयन. आणि त्याच्यानंतर टाइप कशाचा आहे तो? तो पण ऍसिडचा आहे. त्याच्यानंतर हायड्रोब्रोमिक ऍसिड. काय आहे? हायड्रोब्रोमिक ऍसिड. फॉर्म्युला काय त्याचा? HBr. काय आहे? HBr. त्याच्यानंतर बेसिक रेडिकल काय त्याच्यामध्ये? H+ आयन. ऍसिडिक रेडिकल Br- आयन. आणि टाइप काय त्याचा? ऍसिड. ओके. आपल्याला ऍसिड बेस किंवा सॉल्ट आहे हे पाच आहे ना. अशाच प्रकारे इकडे सगळंच आहे. मग तुम्ही कॅटेगराइज करू शकता. मग त्याच्यानंतर आपण पाहतो म्हटलं तर इकडे लक्ष द्या. आपण नाही का याच्या आधी पण पाहिलं असं होतं का? याच्या आधीच्या स्लाइड मध्ये आपण का पाहिलं होतं का? बेस पाशी काय राहते? OH- आयन ऍसिडिक रेडिकल. आणि ऍसिड पाशी काय राहते? H बेसिक रेडिकल. तर जेव्हा नाही का इथून बेसचे एक्झाम्पल लागेल इथपर्यंत, तेव्हा सगळ्याच्या याच्यामध्ये OH- ऍसिडिक रेडिकल राहणार आहे बेस मध्ये. मग इकडे सुद्धा एवढेचे एवढे आहे. मग सॉल्ट मध्ये तर काही राहत नाही, जस्ट ना ऍसिडिक रेडिकल राहत ना बेसिक रेडिकल राहत. फक्त नाही का ऍसिड रेडिकल राहते, बेसिक रेडिकल राहते, बट नॉट H+ आयन्स, नॉट OH- आयन्स त्याच्यामध्ये राहते का? नाही. हा न तिकडं हा लक्ष द्या. हा तर एवढेचे एवढे आहे. पोरं मला घाईस करत आहे म्हणून हे होत नाही बरोबर. होय ना दामी तिकडं? हा तर लक्ष द्या. हे अमोनियम सल्फेट पर्यंत आहे. याच्यानंतर आपण दुसरं पाहू. हा तर लक्ष द्या. की पॉइंट टू रिमेंबर, याच्यामध्ये लक्षात ठेवण्याजोगतं काय? ऍसिड का देते? H+ आयन सोल्युशन मध्ये. पण ऍसिड पाशी रेडिकल कोणचा आहे? OH- आयन. काय आहे? OH- आयन. बेसिस पाशी काय आहे? OH- हे सोल्युशन मध्ये आयन देते, पण रेडिकल कोणचं आहे त्याच्यापाशी? H+ आयन. काय आहे? H+ आयन. एकदम बेसिक आहे, हे एकदम बेसिक आहे. पण नाही का आपल्याला फाउंडेशनचं काम करते ना, समोर गेल्यावर आणखी याच्यामध्ये खूप सारे माहिती आपल्याला पडणार आहे. चला मग त्याच्यानंतर का पाहू? सॉल्ट. नो OH और नो OH- आयन ऍज अ मेन रेडिकल. लिटमस हेल्प इन इझी आयडेंटिफिकेशन. ओके. लिटमस का करते? आपल्याला इझी आयडेंटिफिकेशन करून देण्याचं काम करत असते. क्लिअर झालं का? तुम्हाला समजलं? लिटमस पेपर राहते लाल. जर लाल रंगाचा लिटमस राहिला, ऍसिडले लावला तर लालच राहते, आणि बेसले लावला तर निळा होते. जर निळ्या रंगाचा लिटमस घेतला, जर बेसले लावला तर काय होते? निळाच राहते, आणि ऍसिडले लावला तर लाल होते. आणि काही काही असे न्यूट्रल सबस्टन्स राहिले त्याला लावला तर तो कलर चेंज करते का लिटमस पेपर? नाही. अशा प्रकार राहते तो लिटमस पेपर आहे. तुम्ही आपण कधी मी आणि तुम्हाला दाखवून देईल. चला असो. आयोनिक कंपाऊंड पाहू आपण. यालाच रिकॅपिच्युलेशन असं म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? रिकॅपिच्युलेशन असं म्हटलं जाते. तर सगळ्यात पहिलं व्हॉट इज आयोनिक कंपाऊंड? काय म्हटलंय? व्हॉट इज आयोनिक कंपाऊंड हे माहित असणं गरजेचं आहे. का आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय होते? तर आयोनिक कंपाऊंड आर मेड अप ऑफ 2 पार्ट्स. ओके. 2 पार्ट्स न बनलेलं जाते. सगळ्यात पहिलं कटायन. काय आहे? कटायन. पॉझिटिव्ह आयन बेसिक रेडिकल. ओके. लक्षात ठेवा. काय? कटायन पाशी काय असते? पॉझिटिव्ह. कटायन म्हणजे पॉझिटिव्ह आयन. लक्षात ठेवा. हे बेसिक चालू आहे, एकदम बेस चालू आहे. आपल्याला मागच्या वर्षीपर्यंत तुम्ही सायन्स नाही शिकत होते असं समजून जा. ह्या वेळेस आल्यावर सायन्स शिकत आहे. शिकण्यामध्ये न रटण्यामध्ये फरक राहते. लक्षात ठेवा. समजून घ्या. काय करायचं आहे? समजून घ्यायचं आहे. सायलेन्सर बनायचं आहे का फुनसुक वांगडू बनायचं आहे? लेका फुनसुक वांगडू रॅन्चो बनायचं आहे. काय बनायचं आहे? फुनसुक वांगडू किंवा रॅन्चो. रॅन्चोचं नावही नव्हतं.
लक्षात ठेवा, डिग्री मायने नाही ठेवत, तुमच्यापाशी नॉलेज किती आहे ठेवायला खूप मॅटर करते. ओके, तर नॉलेजच्या मागे धावा. सगळ्यात पहिलं काय आहे, कटायन. कटायन म्हणजे काय होते, पॉझिटिव्ह आयन. काय होते, पॉझिटिव्ह आयन. पॉझिटिव्ह आयन्स राहते बेसिक रेडिकल. काय असते, बेसिक रेडिकल. पहिला H प्लस पॉझिटिव्ह आयन्स म्हणजेच काय झालं होता, बेसिक रेडिकल. क्लिअर झालं तुम्हाला, ऍसिड मध्ये बेसिक रेडिकल राहते H प्लस. मग त्याच्यानंतर अनायन. काय पाहू आपण, अनायन. अनायन म्हणजे काय होते, निगेटिव्ह आयन. काय आहे, निगेटिव्ह आयन. आणि त्याच्यामध्ये ते कसे राहते, ऍसिडिक रेडिकल. कसे राहते, ऍसिडिक रेडिकल. ओके, तुम्ही पाहिलं असन अनायन मध्ये निगेटिव्ह ऍसिडिक रेडिकल. ऍसिडिक रेडिकल काय राहते, OH मायनस आयन. काय राहते, OH मायनस आयन. दॅट्स वाय ते कसे राहते, ऍसिडिक रेडिकल. कसे राहते, ऍसिडिक रेडिकल. क्लिअर झालं तुम्हाला, समजलं. सामोर चालाचं बघाचं काय इम्पॉर्टंट म्हणजे काय काय पाहू शकतो, तर लक्ष द्या तुमच्यासाठी नाही याच्यासाठी. हे आपण पाहतो आयोनिक कंपाऊंड. काय पाहतो, आयोनिक कंपाऊंड. याला काय म्हणते, रिकॅपिच्युलेशन. काय म्हटलं जाते, रिकॅपिच्युलेशन. ओके, व्हॉट आर आयोनिक कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंडला काय म्हटलं जाते, आयोनिक कंपाऊंड आर मेड अप ऑफ 2 पार्ट्स. आयोनिक कंपाऊंड किती पार्ट्स न बनल्या जाते, 2 पार्ट्स न बनल्या जाते. 2 पार्ट्स न. पहिलं कोणचं आहे, कटायन. काय आहे, कटायन. कटायनला काय म्हणते, पॉझिटिव्ह आयन. काय म्हटलं जाते, पॉझिटिव्ह आयन. याला काय म्हणते, पॉझिटिव्ह आयन म्हणजेच काय असते, बेसिक रेडिकल. काय असते, बेसिक रेडिकल. मग आपण नका पाहिलं, अनायन. काय पाहिलं, अनायन. अनायन म्हणजे काय होते, निगेटिव्ह आयन. काय होते, निगेटिव्ह आयन. आणि हे कसे राहते, ऍसिडिक रेडिकल. काय असते, ऍसिडिक रेडिकल. मग समोर लक्ष द्या, आयोनिक बॉन्ड म्हणजे काय होते. आता व्हॉट इज आयोनिक कंपाऊंड आपण पाहिलं. देन व्हॉट इज द आयोनिक बॉन्ड. बॉन्ड म्हणजे काय होते बघा, बॉन्ड म्हणजे आयोनिक बंध म्हणते त्याला मराठीमध्ये. काय म्हणते, आयोनिक बंध. देयर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कटायन आणि अनायन. लक्ष द्या, कटायन म्हणजे काय होते, पॉझिटिव्ह आयन. काय होते, पॉझिटिव्ह आयन. अनायन म्हणजे निगेटिव्ह आयन. कटायन म्हणजे पॉझिटिव्ह आयन, अनायन म्हणजे निगेटिव्ह आयन. आता इकडे लक्ष द्या, तर इथं काय म्हणते का आयोनिक बॉन्ड म्हणजे काय होते, देयर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कटायन आणि अनायन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कटायन अँड अनायन. काय म्हटलं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कटायन आणि अनायन. देन व्हॉट डज मीन ऑफ दॅट, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन इज कॉल्ड. त्यालाच काय म्हटलं जाते, धिस फोर्स इज कॉल्ड. त्याच्यामध्ये जो फोर्स राहते त्यालाच नाही का आयोनिक बॉन्ड असं म्हटल्या जाते. ओके, एवढं क्लिअर झालं. आणखी एक डेफिनेशन त्याच्यापासून पुन्हा समजून येते, इलेक्ट्रोस्टॅटिकची. इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे पण इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय होते ते सोडून द्या, फक्त शब्द लक्षात ठेवा. का, इलेक्ट्रोस्टॅटिक. काय लक्षात ठेवा, इलेक्ट्रोस्टॅटिक. आता इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय होते, इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे सुद्धा तोच फोर्स होते जो आयोनिक बॉन्ड मध्ये असतो. इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे फोर्स ऑफ अपोजिटली चार्ज आयन्स, विच मीन्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन, किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कटायन आणि अनायन. त्यालाच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हटलं जाते. आणि ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मुळे कोणता बॉन्ड तयार होते, आयोनिक बॉन्ड. कोणता बॉन्ड, आयोनिक बॉन्ड. देयर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कटायन आणि अनायन. काय, कटायन आणि अनायन मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहते त्याला काय म्हटलं जाते, आयोनिक बॉन्ड असं म्हटलं जाते. काय म्हटलं जाते, आयोनिक बॉन्ड. चला समोर लक्ष द्या, काय म्हटलंय तर मग इट फॉर्म्स ड्यू टू अपोजिट चार्ज. आता आयोनिक बॉन्ड कशाने बनल्या जाते, म्हणजे जो फोर्स राहते ना, इट फॉर्म्स ड्यू टू अपोजिट चार्ज, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह एक वेगळा आहे आणि निगेटिव्ह वेगळा. हे दोन अपोजिट चार्ज आहे. ह्या दोन अपोजिट चार्ज मुळे काय तयार होते, आयोनिक बॉन्ड तयार होते. काय तयार होते रे, आयोनिक बॉन्ड. इम्पॉर्टंट काय याच्यामध्ये पाहून घ्या, पॉझिटिव्ह चार्ज 1 प्लस निगेटिव्ह चार्ज इज इक्वल टू 1 आयोनिक कंपाऊंड. आता 1 आयोनिक बॉन्ड म्हणजे काय होते, सॉरी आयोनिक कंपाऊंड म्हणलं होतं बघा. 1 पॉझिटिव्ह चार्ज प्लस 1 निगेटिव्ह चार्ज इज इक्वल टू 1 आयोनिक बॉन्ड. काय होते लक्षात द्या, पुन्हा म्हणा. काय म्हटलं, 1 पॉझिटिव्ह चार्ज प्लस 1 निगेटिव्ह चार्ज इज इक्वल टू 1 आयोनिक बॉन्ड. क्लिअर झालं तुम्हाला, समजलं. तर हे होतं कशाबद्दल, आयोनिक बॉन्ड बद्दल. एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज, एक निगेटिव्ह चार्ज येऊन का बनते, एक आयोनिक बॉन्ड. मग समोर लक्ष द्या, फॉर्मेशन ऑफ NaCl. आता खूप इम्पॉर्टंट आहे, NaCl फॉर्म कसा होते. तर मी ह्यावेळेस ब्लॅकबोर्ड वर समजून नाही सांगत, ओके, तुम्हाला सांगून देईल. पण इथं थोडासा कॅमेरा जर थोडासा मिसमॅच केला तर पुन्हा तमाशा होऊन जाईल आपला. आतापर्यंत 2-3 वेळा झालंच आहे तसं.
तर म्हणून इथूनच समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर नाही समजलं असेल तर तुम्ही श्री कोचिंग क्लासेसला भेट देऊ शकता आणि पूर्णपणे समजून घेऊ शकता, ज्याच्यामध्ये खूप कमी प्राइस मध्ये खूप चांगलं तुम्हाला शिक्षण. कारण की आम्ही शिक्षणाला पैशानं तोलतो का नाही, तुम्हाला पैसे म्हणतो का कधी नाही. ओके, समजलं तुम्हाला. चला असो, चला लक्ष द्या. हा, स्टेप 1. आता काही स्टेप्स आहेत, ह्या स्टेप्स नाही का जशा जशा सामोर जाते तसं तसं आपल्याला NaCl हे आयोनिक बॉन्ड आहे, आयोनिक कंपाऊंड आहे. तर याच्यामध्ये NaCl मध्ये आयोनिक बॉन्ड वगैरे कसा तयार होते ह्या सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. 9व्या वर्गामध्ये असताना तुम्हाला बेसिक गोष्टी माहित असणं गरजेच्या आहे. त्याला तेवढे इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे. कॉन्फिगरेशन का होते, व्हॅलेन्सी का होते, स्ट्रक्चर ऑफ ॲटम काय, का कसं, काय एलिमेंट, का कंपाऊंड, का मिक्सचर वगैरे, किंवा का सॉलिड लिक्विड गॅस, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहित असल्यानं तेव्हाच तुम्हाला सायन्स चांगल्या प्रकारे समजू शकते. जर नाही समजत असेल तर तुम्ही भेट देऊ शकता. कशाला, कोचिंगचं नाव काय आपला, श्री कोचिंग क्लासेस, किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये श्री आर्मीला भेट द्या. यू विल बी द जवान ऑफ श्री आर्मी. आणि देन तुमच्यापाशी खूप सारी पॉवर येणार आहे, कारण की ट्रेनिंग खूप जबरदस्त राहते. ढाकेले विचारा किती चांगली ट्रेनिंग, हा चांगली राहते, तो मागून बोलत आहे. चला असो, सोडियमचा बघा लक्ष द्या. फॉर्मेशन ऑफ NaCl. Na मध्ये नाही का एक कंपाऊंड कोणचा आहे, एक एलिमेंट कोणचा आहे, सोडियम, आणि दुसरा कोणचा आहे, क्लोराईड. कोणचा आहे, क्लोराईड. ओके, सोडियम आणि दुसरा कोणता आहे, क्लोराईड आहे. ओके, लक्ष द्या. आता स्टेप 1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहू. आपण काय पाहू, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये सगळ्यात पहिला काय घेतला आपण, सोडियम. काय घेतला, सोडियम. सोडियमचं सिम्बॉल काय झालं, Na. ओके, ना त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं, 2,8,1. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे ऑटोमिक स्ट्रक्चर कसं राहते, म्हणतात का राहते, न्यूक्लियस. इमॅजिन करा, म्हणतात का राहते, न्यूक्लियस. त्याच्या पहिल्या ऑर्बिट मध्ये, पहिल्या शेल मध्ये काय राहते, 2 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी राहते. दुसऱ्यापासून तिकडे का 8 इलेक्ट्रॉन येऊ शकते. तर पहिल्या ह्याच्यात त्याचा ऑटोमिक नंबर 11 आहे, म्हणून काय आलं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,1. ओके, त्याच्यानंतर क्लोरीन पाहू. क्लोरीन आपल्याला Cl हे दिलाय, क्लोरीन सिम्बॉल Cl आहे, आणि त्याचा ऑटोमिक नंबर 17 आहे. तर 17चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं, पहिल्या शेल मध्ये के शेल मध्ये 2, L शेल मध्ये 8 आणि M शेल मध्ये 7, के म्हणजे 2, 8, 7 हे काय झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, एवढं समजलं. हे स्लाइड समोर लक्ष द्या की काय आहे. मग स्टेप 2 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. आता काय करते, तू मला दे मी तुला घेतो, अशा प्रकारे नाही का. तर लक्ष द्या. तर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर पाहू. आपण काय पाहू, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर पाहू. चला, सोडियम लुजेस 1 इलेक्ट्रॉन. सोडियम काय करते, 1 इलेक्ट्रॉन लूज करते. काय करते, 1 इलेक्ट्रॉन लूज. जाऊ दे ना, व्हॅलेन्सी कंप्लीट करायचं आहे. 7 घेऊन 8 कंप्लीट करण्यापेक्षा, ऑक्टेट कंप्लीट करण्यापेक्षा 1 दिला तरी आपला ऑक्टेट कंप्लीट होते. दॅट्स वाय तो काय करते, 1 इलेक्ट्रॉन देते. आणि बिकम सोडियम 1, याच्यावर एक पॉझिटिव्ह चार्ज येते. एकदम लक्षात ठेवून द्या. जेव्हा एखादा एलिमेंट एखादा इलेक्ट्रॉन डोनेट करतो, काय करतो, डोनेट करतो, तो डोनेट केल्यानंतर त्याच्यावर कोणता चार्ज येऊन जाते, पॉझिटिव्ह चार्ज येऊन जाते. कोणता चार्ज येऊन जाते, पॉझिटिव्ह चार्ज. आणि पॉझिटिव्ह आयन म्हणजे काय सांगितलं होतं, कटायन. काय सांगितलं होतं, कटायन. चला, क्लोरीन गेन्स 1 इलेक्ट्रॉन. क्लोरीन का करते, 1 इलेक्ट्रॉन घेते. त्याच्या शेवटच्या ऑर्बिट मध्ये, शेवटच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन होते, 7. किती होते, 7. तर 7 होते. तर 7 ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. जर तुम्हाला याच्या रिलेटेड डाऊट असेल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, व्हॅलेन्सी आणि ऑक्टेट रूल, ड्युप्लेट रूल काय आहे, तर त्याच्यावर सुद्धा आपण एक पर्सनल व्हिडिओ आपण चांगल्या प्रकारे बनवून टाकू शकतो. जर तुम्हाला पाहिजे नसेल तो व्हिडिओ, तर तुम्ही श्री कोचिंग क्लासेसला भेट देऊ शकता. जर चांगलं शिकायचं आहे, नाही तर व्हिडिओ तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पण येऊन जाईल. ओके, कमेंट म्हणते बा पोरं, कमेंट करायला लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. ओके, बाकीचे युट्यूबर्स पण हेच बोलते, पण काही नाही, तुम्ही या नाही, इकडं चांगलं भेटत आहे, यात तुम्ही येत नाही. चला, क्लोरीन गॅस गेन 1 इलेक्ट्रॉन. क्लोरीन का करते, 1 इलेक्ट्रॉन गेन करते. अँड बिकम Cl मायनस. का होऊन जाते, Cl मायनस. आता लक्षात द्या, एखाद्याने एखादा इलेक्ट्रॉन घेतला तर चार्ज कोणता येऊन जाते त्याच्यावर, मायनस. निगेटिव्ह चार्ज येते. कोणता चार्ज येते, निगेटिव्ह चार्ज येते. ओके, लक्ष द्या. मग आता इथं आपण हे बघणार आहोत, क्लोरीन गेन्स 1 इलेक्ट्रॉन आणि काय बनते, बिकम क्लोरीन 1 निगेटिव्ह चार्ज, क्लोरीनचा मायनस. आता ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय होते, निगेटिव्ह आयन म्हणजे अनायन. काय होते, अनायन. अशा
याच प्रकारे आपल्याला रिवाइज करता करता समजून जाईल. तर हे वाले काय देते, ह्या एक देऊन देते म्हणून पॉझिटिव्ह, ह्या एक घेऊन घेते म्हणजे निगेटिव्ह. क्लिअर झालं तुम्हाला, समजलं? समोर लक्ष द्या की काय म्हटलंय. स्टेप 3 फॉर्मेशन ऑफ आयन. ओके, फॉर्मेशन ऑफ आयन म्हणजे का केलं, एक लक्ष द्या, सोडियमनं का केलं, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला, एक इलेक्ट्रॉन त्यानं डोनेट केला म्हणून, आणि याच्यानंतर काय झाला, एक इलेक्ट्रॉन याने ऍक्सेप्ट केला. क्लोरीननं का केला, एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला, दॅट्स वाय त्याच्यावर चार्ज कोणता आला, निगेटिव्ह चार्ज आला. कोणता चार्ज आला, निगेटिव्ह चार्ज आला. चला समोर लक्ष द्या काय आहे. तर स्टेप 4 फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड. स्टेप 4 आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन. आता आयोनिक बॉन्ड फॉर्म होण्याची चौथी स्टेप. Na and Cl अट्रॅक्ट इच अदर. Na आणि Cl का करते, अट्रॅक्ट करते म्हणजे एकामेकाला, बिकॉज Na वर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि Cl वर काय आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. आणि ऑपोजिट चार्ज मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. काय असते, ऑपोजिट चार्ज मध्ये काय असते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. ऑपोजिट मध्येच असते, सेम रिपल करते, सेम रिपल. आणि ऑपोजिट का करते, अट्रॅक्ट करते. ऑपोजिट का करते, अट्रॅक्ट. पोराले पोरगीच पसंत येते ना, पोराले पोरग पसंत येते नाही येत ना. हा, कोणाला येतही असत. हा, येते का बापू, कोणते दुसरा नाही ना, का पोरीले पोरगीच पसंत यायची, कसं तरीच वाटते ते, जाऊ. हा, आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन, दिस इज अ मॅटर ऑफ जोक. ओके, दिस इज द पार्ट ऑफ जोक. नाही तेवढं सिरियस नाही घ्यायचं कोणत्याच गोष्टीला, तुम्हाला सांगतो, यायला सवय. हा, आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन पाहू आपण काय. आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन, Na and Cl अट्रॅक्ट इच अदर. Na पॉझिटिव्ह आयन आणि Cl निगेटिव्ह आयन का करते, अट्रॅक्ट, एकामेकाला का करते, अट्रॅक्ट करण्याचं काम करते. का फॉर्म तयार करते, तिथं बोला, का तयार करते, कोणचं कंपाऊंड, आयोनिक कंपाऊंड, आयोनिक कंपाऊंड. ओके, चला. NaCl चा म्हणजे त्याला हे तर झालं त्याचं सिम्बॉल ना. कंपाऊंड नेम काय, सोडियम क्लोराईड. काय आहे रे, सोडियम क्लोराईड. खाचं मीठ काय म्हणतो आपण त्याला, खाचं मीठ. ओके, चला, एवढं तुम्हाला समजलं असं आशा करतो. कशा प्रकारे म्हणजे सोडियमचा पॉझिटिव्ह आणि याचा निगेटिव्ह आयन एकामेकाला अट्रॅक्ट करते आणि त्याच्यानंतर का फॉर्म करते, NaCl आयोनिक कंपाऊंड तिथं तयार केलेलं दिसते. चला, रिझन आपण एकदा पाहून घेऊ याच्यामध्ये काय आहे, तर त्याच्यानंतर समोरच्या 2 मिनिटात व्हिडिओ आपण खतम करून टाकू. ऍटम्स आर नॉर्मली इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ऍटम्स कसे राहते, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आता याचंही कारण जाणून घ्यायचं असलं तर मागच्या वर्षी स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या होत्या. जर तुम्हाला पाहिजे नसेल, समजून घ्यायचं असेल तर एक सेपरेट व्हिडिओ बनवून देऊ शकतो, किंवा सगळ्यात चांगलं तुम्हाला हेच आहे. याच्यासारखे असंख्य तुमच्या मनामध्ये क्वेश्चन असे येत असन, हे गोष्ट अशी हे गोष्ट तशी, तर तुम्ही श्री कोचिंग क्लासेसला भेट देऊ शकता, किंवा जेवढे पण आपले पोरं आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि इकडे येऊन नाही का पाहू शकता. आणि एकदम बेस्ट लेवलचं तुम्हाला शिक्षण एकदम मिळणार आहे, कारण की नोट्स सुद्धा तुम्हाला व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आणि जे येणार 27 आणि 28 वाले जे सेशन राहणार आहे ना, त्याच्यामध्ये तर पोरांना खूप साऱ्या गोष्टी मिळणार आहे. जर तुम्हाला पाहिजे नसेल तर प्लीज भेट द्या, तुमचाच फायदा होणार आहे याच्यामध्ये. प्लीज भेट द्या, खूप कमी प्राइस मध्ये खूप चांगलं शिक्षण तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला. ओके, हे मोठे हसत आहे आता, माहित नाही का होतं. चला, असो, लक्ष द्या. आता नाही का, रिझन फॉर फॉर्मेशन. तर ऍटम्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ऍटम्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल का बरं असते, कारण की जेवढे प्रोटॉन राहते तेवढेच इलेक्ट्रॉन राहते, जेवढे पॉझिटिव्ह चार्ज राहते तेवढेच काय राहते, निगेटिव्ह चार्ज राहते. पण लक्षात ठेवा का, एक प्रोटॉन 2000 इलेक्ट्रॉनच्या बरोबरीचा असतो. एक प्रोटॉन जो राहते ना, तो 2000 इलेक्ट्रॉनच्या बरोबरीचा असतो. ओके, हे याच्या आधी सांगितलं आहे म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी यांना क्लिअर केलेल्या आहेत. बघा, आपण तुम्हाला सांगण्यासाठी मी पुन्हा हे सांगत आहोत काय, एक जो इलेक्ट्रॉन म्हणजे एक प्रोटॉन 2000 इलेक्ट्रॉनच्या बरोबर. मग नाही का आपल्याला पुढच्या वर्षी एक क्वेश्चन येणार आहे 10वी मध्ये, जाण तुम्ही. तर ह्या एक क्वेश्चन असा येणार आहे पुढच्या सेशन मध्ये का, जेव्हा आपण लेफ्ट टू राईट याच्यामध्ये जातो, म्हणजे इकडून लेफ्ट टू राईट पिरियडिक टेबल मध्ये जातो, तो ऑटोमिक रेडियस डिक्रीज काऊन होते बा, तर त्याच्यामधले कारण हे वालच आहे. तर ह्याला कसं त्याच्यामध्ये फिट करते ते नाही का मी सगळं तुम्हाला सांगून देईन. जर तुम्हाला आणखी याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची आहे किंवा पाहायचं आहे तर श्री कोचिंग क्लासेसला जॉईन करा किंवा सबस्क्राईब करून घ्या काहीतरी. ओके, चला. बट दे फॉर्म आयन टू अचीव स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा, लक्ष द्या, काय म्हटलं आहे का, ऍटम्स हा नॉर्मली इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहते. कसा राहते, इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहते. बट दे फॉर्म आयन टू अचीव स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बट ते का फॉर्म करते, आयन्स फॉर्म करते टू अचीव स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल म्हणजे काही ना काही ऑक्टेटचा नील बोरनं दिला होता ऑक्टेटचा सिद्धांत.
हा नील बोरनं सांगितलं होतं का प्रत्येकाची शेल राहते बा, शेलमध्ये काही काही समथिंग अमाऊंट ऑफ काय राहते इलेक्ट्रॉनची नाही का कॅपॅसिटी राहते तेवढे हे देते. तर इथं का म्हणते बट दे फॉर्म आयन टू अचीव स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल होण्यासाठी ते इलेक्ट्रॉन शेअर करतात, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात आणि आयन्स फॉर्म करतात. दिले इलेक्ट्रॉन तर पॉझिटिव्ह आयन, घेतले इलेक्ट्रॉन तर निगेटिव्ह आयन, अशा प्रकारे आयन्स तयार करून ते स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेण्याचं तयार करण्याचं काम करते. आणि म्हणूनच नाही का इथं आपल्याला आयोनिक कंपाऊंड तयार झालेलं दिसते. कोणचं कंपाऊंड तयार झालेलं दिसते? आयोनिक कंपाऊंड तयार झालेलं दिसते. चला मग चला याच्यानंतर ऑक्टेट रूल काय असते किंवा काय आहे ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये पाहू किंवा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू. तर आशा करतो तुम्हाला हे समजलं असेल. याच्यानंतर ऑक्टेट रूल आहे, खूप आहे. याच्यासोबत नाही का शूटिंग चालू राहते कॉल आल्यावर, जर उचलला नाही तर कॉल आला तरी चालू राहते. हा लक्ष द्या. याच्यानंतर नाही का आपल्याला काय सांगितलं आहे, याच्यासोबतच आपल्याला का पाहायचं आहे 11चं सुद्धा बेसिक फाउंडेशन मी चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अशाच खूप एनर्जीनं आणि अशाच उत्साहानं अशाच सगळ्या गोष्टीनं तुम्हाला नाही का कॉन्सेप्ट सांगितल्या जाते, शिकवल्या जाते. तर तुम्ही प्लीज